प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करायची ते बघणार आहोत। धनत्रयोदशी हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे। धनत्रयोदशीने 5 दिवसाच्या दिवाळी सणाला सुरुवात होते। धनत्रयोदशी हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे। धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवसाचे प्रतीक आहे। दिवाळीचा सण अश्विन वैद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस साजरा करतात। त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे। तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण त्रयोदशी, या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात। तर या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधाची पूजा करतात। या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे। आयुर्वेदेचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असं आहे। भारतातील आयुर्वेद ज्ञान सर्व जगात पसरले आहे। क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। श्यामवर्ण, माथ्यावरती मुकुट, डाव्या हातात कुंभा आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे। याच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला, म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापानी अशा नावानेही ओळखल्या जाते। याच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला। अनेक प्रकारचे वनस्पती तत्व, औषधी तत्व देवांना समजले। भगवान विष्णूच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते। धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 पासून सुरू होईल। ते धनत्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1:15 होणार आहे। उदय तिथीनुसार धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाईल। धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्याकरिता एक महत्त्वाचा काळ मानला जातो। पंचांगानुसार यावर्षी पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 पर्यंतचा असेल। अशात तुम्हाला पूजा करण्याकरिता तुम्हाला सुमारे 1 तास 23 मिनिटाचा वेळ मिळेल। धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। यासाठी आपल्याला देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो ठेवायचा आहे। कुबेर देव आणि धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे। तर इथे पहा, चौरंगावरती मी इथे एक लाल वस्त्र अंथरलेलं आहे। माता लक्ष्मी आणि कुबेर देवाचा मी इथे फोटो ठेवला आहे। तुमच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर पूजेमध्ये तोही ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जर फोटो नसेल तर सुपारी म्हणून आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे। दिव्याची पूजा करायचा आहे। अक्षदांवरती हळदी कुंकू लावून आपल्याला त्यावरती पाण्याने भरलेला आपल्याला कलश ठेवायचा आहे। कलशावरती आपल्याला ओल्या कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक बनवून घ्यायचा आहे। स्वास्तिक बनवल्यानंतर कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 हळकुंड आणि 1 फूल टाकायचं आहे। त्यानंतर कलशावर आपल्याला आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवली तरी देखील चालू शकते। 5 पान आपल्याला कलशावर ठेवायची आहे। त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे। श्रीफळालाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला मी पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा घेऊया। गणपती बाप्पांना चंदन, हळदी, कुंकू हे सर्व लावून घ्यायचं आहे। फुलं वाहायचे आहे, अक्षदा वाहायच्या आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीलाही
आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पा किंवा माता लक्ष्मीची जरी मूर्ती नसेल तरी तुम्ही पूजेमध्ये सुपारी ठेवू शकता। देवघरामध्ये जर का तुम्ही ही पूजा करणार असणार तर देवघरामध्ये या सर्व देवांची पूजा आधीच झालेली असते, तर तुम्ही या दिवशी कुबेर देव आणि धन्वंतरी देव यांची पूजा करायची आहे। प्रतिकात्मक म्हणून तुम्ही सुपारी जशी पूजेमध्ये ठेवली तरीही चालू शकतं। तर विड्याच्या 2 जोड पानावरती ही एक कुबेर देवांची आणि एक आपल्याला धन्वंतरी देवांची सुपारी ठेवून त्याची हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून आपल्याला पूजा करायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवसाची सुरुवात आपल्याला स्वच्छतेने करायची आहे। त्यानंतर सूर्योदयापूर्वी स्नान करा, स्वच्छ नवीन कपडे घाला, प्रवेशद्वारावर रांगोळीने सजवायचं आहे। तुमच्या कामाचं ठिकाण आणि दुकान देखील स्वच्छ करायचं आहे। तोरण आपल्याला लावायचं आहे। प्रवेशद्वारावरती लक्ष्मीच्या पावलाचे आपल्याला ठसे करायचे आहे। धन्वंतरीला कृष्ण, तुळशी, गाईचे दूध आणि लोणी या दिवशी नक्कीच अर्पण करा। लाह्या आणि बत्ताशे नक्की अर्पण करा। जर तुम्ही पितळेच्या वस्तू घेतल्या असतील तर त्या देवतेला नक्कीच अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करायचे आहे। कुंकुम, हळद, तांदूळ आणि अन्नाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। भगवान धन्वंतरी हे रोगमुक्त करणारे मानले जातात। लोकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हे शुभ कार्य मानले जाते। तुम्ही लोकांच्या उपचाराकरिता पैसे देऊ शकता किंवा औषधे या दिवशी नक्कीच दान करू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि धनकुबेर यांच्यासह देवी लक्ष्मीची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते। आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी। आजच्या दिवशी आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते। असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केल्याने घरात संपत्तीचे भांडार कधीच रिकामे होत नाही। धनत्रयोदशी हा सण संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक आहे। बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात। व्यापारी आणि सराफ शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे। त्रयोदशीच्या दिवशी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी समृद्ध मंथनाच्या निमित्ताने प्रगट झाले, म्हणून ही तारीख धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखल्या जाते। धन्वंतरी कलश घेऊन प्रगट झाल्यामुळे त्या निमित्ताने भांडे खरेदी करण्याची परंपरा आहे। धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर ही भांडी खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे, तर ही भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। त्यामुळे धनत्रयोदशीला प्रत्येकजण भांडी खरेदी करतात। आपल्या घरातील स्वयंपाकघरातील ज्या औषधी वस्तू किंवा मसाले आहेत, तर इथे आपल्याला देवांसाठी हे मसाले वाहायचे आहेत। त्यातले त्यात तुळशीपत्र, ब्राह्मणी, कोरफड, शंखपुष्पी अशा पूजनीय औषधी, त्याचबरोबर कडुनिंब आहे, तेही आपल्याला अर्पण करायचं आहे। या सर्व आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी आहे, तर या न विसरता आपल्याला भगवान धन्वंतरीला अर्पण करायच्या आहेत। बरोबर हळकुंड असेल किंवा हळद असेल आणि ओवा असेल तर हे औषधी गुणधर्म असलेल्या इथे पूजेमध्ये नक्कीच एका वाटीमध्ये ठेवता येतील आणि त्याचीही पूजा करायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कोणतीही नवीन वस्तू, सोने असो, चांदी असो किंवा पितळेची एखादी वस्तू असो, कोणतीही वस्तू देखील तुम्ही घेऊन आला असाल किंवा देवघरातील एखाद साहित्य असेल तर या दिवशी तुम्ही पूजा करूनच ती वापरण्यास घ्यायची आहे। तर या दिवशी न विसरता आपल्याला धण्याची सुद्धा पूजा करायची आहे। धने आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर धण्याची पूजाही करायची आहे। या दिवशी आपल्याला नवीन धनेच दुकानातून घेऊन यायचे आहे आणि याची पूजा करायची आहे। तर या दिवशी आपल्या घरातील धान्याचीही पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये जे धान्य आहे 5 किंवा 7 सुकड्यामध्ये भरायचं आहे आणि या धान्याचीही आपल्याला पूजा करायची आहे। सुगड्यामध्ये भरलेल्या धान्याची आपल्याला हळद कुंकू, फुलं, अक्षदा वाहून पूजा करायची आहे। जरी असे सुगड नसतील तुमच्याकडे तरी वाटीमध्ये हे सगळे धान्य ठेवले तरीही चालेल। आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर या दिवशी आरती करायची आहे। तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करून घेणार आहोत।
माता लक्ष्मीची आरती करायची आहे। धन्वंतरी देवतेची सुद्धा तुम्ही या दिवशी आरती करू शकता। संध्याकाळी 13 दिवे हे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि हे 13 दिवे हे आपल्याला एका ताटामध्ये किंवा तामणामध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने याची पूजन झाल्यानंतर याने आरती करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास आरोग्यास लाभ होतो। पूजा झाल्यानंतर ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे। तसेच धन्वंतरीला मनापासून नमस्कार करायचा आहे। शक्य असल्यास धन्वंतरी स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे। अकाली मृत्यू आणि त्रास दूर करण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दाराच्या बाहेर आपल्याला यमदीपदान करायचे आहे। यमदीपदान या दिवशी आपल्याला कसं करता येईल याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर धनत्रयोदशीची पूजा आपल्याला अशीच रात्रभर ठेवायची आहे। याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे। उत्तर पूजा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। सकाळचे नित्यकर्म आवरून झाल्यानंतर आपल्याला इथे पूजेचा दिवा विझला असेल तर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे। पूजेला धूप दीप दाखवायचे आहे आणि गोडाचा नैवेद्य असेल किंवा दूध साखरेचा नैवेद्यही इथे दाखवला तरीही चालू शकतं। त्यानंतर आपल्याला पूजा हलवायची आहे। सर्वप्रथम आपण जे देवांचे फोटो किंवा मूर्ती घेतलेले आहे ते देवघरांमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे। त्याचबरोबर कलश हलवायचा आहे। कलशावरील नारळ आपण नंतर लक्ष्मीपूजनमध्ये सुद्धा वापरू शकतो। कलशामधील वस्तूसुद्धा आपण लक्ष्मीपूजनाला वापरू शकतो। कलशातील पाणी तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे। औषधी वनस्पती घेतलेल्या आहेत त्या आपल्या वापरासाठी घ्यायच्या आहेत। पानं फुले हे सर्व आपल्या निर्मल्यामध्ये टाकायचे आहे। त्याचबरोबर जे धान्य घेतलेलं आहे तर आपल्या घरातील धान्यामध्ये हे सर्व धान्य आपल्याला मिक्स करायचं आहे। ते बाहेर टाकून देऊ नका किंवा कोणाला देऊ नका। आपल्या घरातील धान्यामध्ये हे मिक्स करायचं आहे। जे धने घेतलेले आहे ते थोडेसे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि राहिलेले धने आपण वापरू शकतो। पूजेमध्ये वापरलेले पैसे किंवा दागिने हे सर्व आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करायची आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि पूजाविधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।